नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कलिंगड पिकाच्या प्लॉटमध्ये। तर आज आपण कलिंगड पिकाला या प्लॉटला कोणता बेसल डोस वापरलेला आहे व कलिंगडासाठी सगळ्यात पहिली ड्रिचिंग कोणती घ्यायची याबद्दल आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता आपण जाणून घेऊया या प्लॉटला आपण बेसल डोस कोणता दिलेला आहे। तर मी तुम्हाला बेसल डोस हा एकरी या प्रमाणामध्ये सांगत आहे। तर एकरी आपण 10-26-26 ही एक गोण घेतलेली आहे, 14-35-14 ही एक गोण घेतलेली आहे, PSR ग्रॅन्युल हे 50 किलो घेतलेले आहे व त्यासोबत फर्टेरा 4 किलो, सल्फर 10 किलो आणि बोन मिल हे आपण 200 किलो आणि यासोबत MB ऑर्गॅनिकचे जे ग्रोथ बूस्टर म्हणून निंबोळी करंज तंबाखू डस्ट व त्यामध्येच पोल्ट्री मॅन्युअर गांडूळ खत यांचे जे एकत्रित मिश्रण ऑर्गॅनिक खत दिलेले आहे हे आपण प्रति एकरसाठी 100 किलो इतके वापरलेले आहे। तर ह्या प्लॉटला आपण सर्वप्रथम जी पहिली ड्रिंचिंग दिलेली आहे तर BSF कंपनीचे झेलोरा हे 200 मिली 200 लिटर पाण्यासाठी, त्याचबरोबर मुळी चालण्यासाठी ह्युमिक फुलविक सीवीडचे कॉम्बिनेशन असलेले ड्रीम रूट हे प्रोडक्ट आपण 400 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी वापरलेले आहे। त्याचबरोबर मावा तुडतुडे थ्रिप्स व नागाळीचा अटॅक सुरुवातीच्या कालावधीमध्ये लवकर होऊ नये म्हणून यामध्ये आपण क्रेटा हे कीटकनाशक 200 मिली 200 लिटर पाण्यासाठी वापरलेले आहे। तर अशा प्रकारे आपण पहिली ड्रिचिंग या प्लॉटला दिलेली आहे। तर कलिंगड पिकाची पहिली फवारणी व दुसरी ड्रिचिंग कोणती करणार आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेतकऱ्यांना शेअर करा। कलिंगड पिकाचे संपूर्ण वेळोवेळी ड्रेचिंग शेड्यूल असेल, स्प्रेइंग शेड्यूल असेल, खत व्यवस्थापन असेल, या सर्वांची माहिती आम्ही तुम्हाला या चॅनलद्वारे व इंस्टाग्राम व फेसबुक पेजद्वारे देण्याचा 100% प्रयत्न करू। धन्यवाद।